म्हणून माणसाला नेहमी असं वाटतं की माझ्याकडे कोणता गुणच दोषच नाही आणि मी मात्र सर्व गुणांनी संपन्न आहे. हे प्रत्येकाला वाटत असतं, पण हा आभासच आहे. गुण आपल्या जाण्याचा आभास निर्माण, गुण आपल्या अस्तित्वाचा आभास निर्माण करतात आणि दोष आपल्या जाण्याचा आभास निर्माण करतात. मी गेलो, मी नाही आहे, हेच दोष दाखवत राहतात. आणि मग एखाद्या माणसाला म्हटलं, अहो तुम्ही काय एवढा कसा दोष, तो म्हणतो माझ्यात दोष. काय बोलता, मी दोषी असणं शक्य तरी आहे का? माणूस आपल्यामध्ये दोष मानायला तयार नाही, कारण त्याच्या दोषांनी आपल्या नसण्याचा आभास निर्माण केला आहे. आणि माणसाला म्हटलं एखादा तरी गुण दाखवा, तो म्हणतो माझ्यात गुण नाही असं तुम्हाला वाटतं. अहो सर्व गुण संपन्न आहे मी. मला केवढी स्थळं आली होती, सर्व गुण संपन्नतेचं अंतिम उदाहरण. बस, मी सर्व गुण संपन्न आहे. कशावरून? मला फार स्थळं आली होती हो. संपन्नता, त्याला वाटतं आपण सर्व गुण संपन्न आहोत. पण गुण हे नेहमी आपल्या अस्तित्वाचा भ्रम निर्माण करतात. आम्ही आहोत असा भ्रम निर्माण करणारे गुण आहेत, आणि आपण गेलो आहोत, आपण नाही आहोत असा भ्रम निर्माण करणारे दोष आहेत. त्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही गुणसंपन्न आहोत, आम्ही दोषरहित आहोत. पण असं असूनही आम्हाला भगवत प्राप्ती होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे मात्र वस्तुस्थिती आहे. मग एवढा गुणसंपन्न नाही तर देव का भेटला नाही? खरं सांगू का तुम्हाला, आपण सर्व गुण संपन्न आहोत असं समजणं हाच सगळ्यात मोठा दोष आहे. तो कळत नाही. आणि आपल्यामध्ये सगळे दोष आहेत असं समजणं हा सगळ्यात मोठा गुण आहे. तुम्ही ज्ञानोबारांना विचारा, तुकोबारांना विचारा, ते म्हणतात माझ्या एवढा दोषी कोणीच नाही, माझ्या एवढा पापी कोणीच नाही. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. ज्ञानोबराय बोलता, पाहे पा ध्वजेचे चिरगोट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित. कोण म्हणून घेतं? ज्ञानोबराय. पुष्कळ विचार आहे. आम्हाला असं वाटतं परैः प्रोक्ता गुणी यस्य निर्गुणोपि गुणी भवेत, इंद्रोपि लघुताम याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः. सुभाषित आहे. परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोपि गुणी भवेत. परैः प्रोक्ता गुणा यस्य, जो दुसऱ्यांना गुणी समजतो. एखाद्या माणसाला सवय असते, प्रत्येक गोष्टीचं तो कौतुक करतो. काय छान बोलला तो, काय छान कपडे घातले तुम्ही, काय छान दिसता तुम्ही, काय छान स्वयंपाक झाला आज, चटणी किती छान झाली, भाजी किती छान झाली. झालेली नसली तरी कौतुक करतो तो. परैः प्रोक्ता गुणा यस्य, जो दुसऱ्याचे गुण नेहमी सांगतो तो निर्गुणी असला तरी गुणी भवेत. जो दुसऱ्याचे गुण वारंवार सांगत राहतो ना, त्याच्याजवळ कोणताही गुण नसला तरी लोक म्हणतात अहो कसा का असे ना, पण नेहमी दुसऱ्याचं कौतुक करतो हा, तो गुणी समजला जातो. आणि मी गुणी आहे, मी गुणी आहे, मी गुणी आहे असं स्वतः जो स्वतःच्याच गुणांचा उद्घोष करत राहतो. इंद्रोपि लघुताम याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः. जो स्वतःच्या ठिकाणी गुणांचं आधान करत राहतो तो इंद्र असला तरी त्याला लघुत्व येतं, त्याला हीनपणानं जगतामध्ये वागणूक मिळते. आणि मग माणसं म्हणतात काय नाही, आले की स्वतःबद्दलच बोलत राहतात, आपलेच गुण सांगत राहतात. म्हणजे गुण सांगणारा दोषी ठरतो, स्वतःचे गुण सांगणारा दोषी ठरतो, आणि आपल्याजवळ गुण नसला तरी दुसऱ्याचे गुण सांगणारा मात्र गुणवान ठरतो. माणसाच्या जीवनामध्ये हे गुणदोष असतातच, पण प्राप्त झालेल्या दोषांच्या आधारानं आणि प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारानं आपल्याला परमात्मा प्राप्ती होत नाही. याच्याकरता आपले दोष कमी झाले पाहिजेत आणि आपल्या ठिकाणी गुण वाढले पाहिजेत. मग आपल्या जीवनातल्या दोषांना कमी करण्याचे प्रयत्न करणं आणि आपल्या जीवनातल्या गुणांना वाढवण्याचे प्रयत्न करणं याला परमार्थ करणं असं म्हणतात. परमार्थाची मूळ व्याख्या एवढीच आहे. तो परमार्थ करतो म्हणजे संत नाही आहे,
संतांना परमार्थाची गरज नाही आहे. ज्ञानोबराय तुकोबारायांना परमार्थाची गरज नाही. नाथ महाराज नामदेवराय परमार्थ करत नाहीत. ज्यांना हेतुपूर्वक परमार्थ करावा लागतो ते साधक आहेत. आणि असा परमार्थ जेव्हा सिद्ध होतो तेव्हा परमार्थ करावा लागत नाही. तो जे करतो तो परमार्थ होतो. हा फरक आहे. तो जे करतो तो करी ते तुली पूजा, तो जल्पी तो जपू माझा, तो असे त्याची कपिध्वजा समाधी माझी, वगैरे वगैरे. मग हा कर्मयोग आचरताना कसा आचरला पाहिजे? तुम्ही कर्मयोग विशिष्यते म्हणताना, माझ्या दृष्टीने कर्मयोग युक्त आहे म्हणताना, मग तो कर्मयोग कसा आचरला पाहिजे? कर्मयोग काय केलं जातं? मग भगवंतांनी सांगितलं, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद पश्चन शृण्वन श्वसन जिघ्रन नश्नन गच्छन श्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिषन्न मिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारय. वर्तन्त हे भगवंतांनी बोलून दाखवलं. तो सांख्ययोगी ज्या पद्धतीनं जगतो ते डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं आपण कर्म केलं पाहिजे. तो कसा आहे? नैव किंचित करोमीति, तो करत काहीच नाही. ऐकतो, पाहतो, पश्चन, शृण्वन, स्पृशन, हात लावून स्पर्श करतो, जिघ्रन वास घेतो, जेवण करतो, जातो येतो, श्वसन करतो, बोलतो, प्रलपन काय करत नाही तो. उन्मेषण निमेषण सगळं करतो. तो डोळ्याची पापणी उघडतो, झाकतो, सगळं करतो. गृह्णन स्वीकार करतो, विसृजन त्याग करतो, सगळं त्याचं चालू असतं. पण हे सगळं करताना इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. पण त्याचा विचार काय असतो? तो विचार असा करतो की हे सगळं जे चाललंय ना याच्यापैकी मी याच्यातलं काहीही करत नाही असं तो समजतो. आणि असं समजणं, असं समजून कर्म करणं, अशाच पद्धतीनं कर्मयोगाचं आचरण माणसाने केलं पाहिजे. भगवंतानी अर्जुनाला कर्मयोगाचा विशेष सांगितला. पण कर्मयोगा विशेष सांगूनही तू कर्मयोगाचं आचरण कर हे सांगूनही भगवंतानी ज्ञानयोगाचं श्रेष्ठत्व सांगितलं, सांख्ययोगाचं महत्त्व सांगितलं. कारण त्याला आदर्श ठेवल्याशिवाय याचा कर्मयोग पूर्णतेला जाणार नाहीये. विचार करा, एखाद्या माणसाला जर असं विचारलं, मुलाला जर असं विचारलं तुला काय व्हायचंय, तर तो म्हणेल मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला काही ॲडमिनिस्ट्रेशन क्षेत्रामध्ये जायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे. तो काहीतरी म्हणेल की नाही? मग त्याला जर IPS व्हायचं असेल, त्याला कधी विचारलंय? 10वीत विचारलंय, तुला काय व्हायचं आहे? तो म्हणतो मला IPS व्हायचं आहे. आणि मग वडील त्याला सांगतात, अरे IPS असा असतो, त्याला हे करावं लागतं, त्याला एवढा अभ्यास करावा लागतो, त्याला हे करावं लागतं, त्याला ते करावं लागतं, त्याच्यावर एवढी जबाबदारी असते, त्याला अमुक अमुक निर्णय घ्यावे लागतात, ते निर्णय घेताना काही वेळेला कठोर व्हावं लागतं, ते निर्णय करताना अमुक अमुक करावं लागतं, गुन्हेगारांना मारावं लागतं, त्यांचा पाठलाग करावा लागतो, निर्णय घ्यावे लागतात, बुद्धी चालवावी लागते, हे सगळं त्याला करावं लागतं. पण तू काय कर, तुला IPS व्हायचंय ना, तू आत्ता एक काम कर, तू आधी 12वीची परीक्षा दे. अरे मग IPS सांगितला कशाला? त्याचा आदर्श ठेवल्याशिवाय हा 12वीत चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण होणार नाही. म्हणून त्याला ते जर सांगावं लागत असेल तर सांख्य योगाचं वर्णन कर्मयोगाच्या समोर करण्याचं कारण एवढंच आहे की कर्मयोगी जोपर्यंत सांख्य योगाला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवत नाही तोपर्यंत तो चांगल्या पद्धतीनं कर्मप्रवृत्त होऊ शकत नाही. कारण त्याला सम्यक न्यास करायचा असेल तर पहिल्यांदा सम्यक प्राप्ती होणं अपेक्षित आहे. त्याला सम्यक प्राप्ती झाली तरच सम्यक न्यास होऊ शकतो. आणि मग कर्मयोगी सुद्धा अशा पद्धतीनं कर्मफलाचा त्याग करून तो सुद्धा अशा पद्धतीनं भगवंताला प्राप्त होऊ शकतो. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम. भगवान अर्जुनाला बोलले, कसं अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. जेव्हा मनुष्य सकाम कर्माचरण करतो त्यावेळेला तो बंधनात अडकतो.
मग तो ज्या पद्धतीनं हे करणारा मी नाही असं समजतो, त्याच पद्धतीनं आपणही कर्म करताना कर्म करणारा मी नाही असं समजून कर्म केलं पाहिजे. आत्ता तुला कर्मयोग विशेष आहे, आत्ता तू कर्मयोगी झाला पाहिजेस, कारण तो आदर्श तुला डोळ्यासमोर ठेवून आत्ता चाललं पाहिजे. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? करणारा करता कोण याची जाणीव करून घेतली पाहिजे. मी करतो म्हणजे कोण करतं? मी करतो, मी प्रवचन करतो. अरे म्हणजे कोण करतं? तुम्ही प्रवचन ऐकता, प्रवचन झाल्यावर लोक विचारतात रस्त्यावर, कुठे गेला होता? अहो प्रवचन ऐकायला. ऐकलं म्हणजे काय? माझ्यासारखं कोण प्रवचन ऐकतं? मी प्रवचन ऐकतो म्हणजे कोण ऐकतं? कान ऐकतात, अंतःकरण ऐकतं, देह ऐकतो, इंद्रिय ऐकतात, आत्मा ऐकतो. कोण ऐकतं? मी प्रवचन करतो, मी प्रवचन ऐकतो, मी कर्म करतो. याच्यातल्या मी या पदाला नेमका अर्थ काय? मी करतो म्हणजे कोण करतं प्रवचन? मी एक देह आहे, या देहाला काहीतरी नाव आहे, ते नाव घेऊन आता जाहीर करताना सांगितलं महाराजांचं प्रवचन आहे. महाराज म्हटलं उपाधी लावली म्हणजे तो प्रवचन करतो का? ती उपाधी प्रवचन करते का? करत नाही. मग मी करतो म्हणजे कोण करतं? भगवंतानी पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुनाला हे या अर्थाने केलं. अरे दुर्योधनाला तू मारणार म्हणजे कोण मारणार? तुला असं वाटतंय का की तू न मारता दुर्योधन कधीच मरणार नाही? तू मारणारा कोण आहेस? आणि मरणारा दुर्योधन कोण आहे? तुला असं वाटतं का की तू जर मारलं नाहीस कर्णाला तर कर्ण मरणारच नाही, तो चिरंजीव होईल, असं आहे का? अरे तू नाही मारलंस तर उद्या निसर्ग नियमानं मरल, आज ना उद्या मरण तर आहेच आहे त्याचं. मी मारतो म्हणजे कोण मारतो? माझा देह मारतो का माझी इंद्रिय मारतात का माझा आत्मा मारतो? मी क्रिया करतो म्हणजे कोण करतं? इंद्रिय क्रिया करतात का? करत नाही. नुसती इंद्रिय लागतात क्रिया करता, पण नुसती इंद्रिय क्रिया करत नाही. अहो जे प्रेत असतं की नाही, प्रेत, त्या प्रेताला शरीर आहे की नाही? प्रेत आहे, प्रेत आपण बघतो, शरीर आहे की नाही? आहे. कर्म करतं का? करत नाही. म्हणजे कर्म करण्याला फक्त शरीर पुरत नाही, एवढंच मला म्हणायचं. कर्म करण्याकरता फक्त शरीर पुरत नाही. अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक विधम विविधश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 18व्या अध्यायामध्ये गीता बोलली हे. कर्म करण्याकरता 5 गोष्टी लागत असतात. अधिष्ठान, तथा करता, करण इंद्रिय, विविधाश्च पृथक चेष्टा, काही क्रिया करावी लागते, दैवम चैवात्र पंचमम, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, एवढं लागतं. अधिष्ठान देह लागतो, करता येणे नामे बोलीजे जीव, जीव लागतो, प्राण लागतात. तर नुसते प्राण आहेत, कर्म आहे का? मनुष्य झोपला, प्रवचनात नाही, घरी जाऊन झोपला, सुषुप्तीत गाढ, कर्म आहे का? नाही. प्राण नाहीत का? आहेत ना, कारण जागा होणार आहे. प्राण आहेत पण कर्म नाही. म्हणजे नुसते प्राण कर्माला पुरत नाहीत, नुसता देह कर्माला पुरत नाही. इंद्रिय आहेत. एखादा मनुष्य बहिरा आहे, मनुष्य बहिरा आहे म्हणजे त्याला कान नाहीत का ऐकू येत नाही? बहिऱ्या माणसाला कान नसतात का ऐकू येत नाही? ऐकू येत नाही. कान असतात ना, मग कान असूनही ऐकू येत नाही म्हणजे ऐकण्याच्या कर्माकरता नुसते कान पुरत नाही. आता हे कुठवर लांब सांगत बसू मी तुम्हाला? मी कर्म करतो म्हणजे नेमकं कोण करतं? हे सगळं करणारा मी नाही हे तो जाणतो. सांख्ययोगी जो ज्ञानी आहे, जो कर्मसन्यासी आहे, तो हे जाणतो की मी कर्म करत नाही. आम्ही कर्म करतो किंवा मी कर्म करतो असा माझा विषय असतो. मी बोलतो मी कर्म करतो असा शब्द आहे माझा. मग मी म्हणजे कोण? देह कर्म करतो म्हणावं तर देह जड आहे. आत्मा कर्म करतो म्हणावं तर आत्मा व्यापक आहे.
व्यापकात कर्म होत नाही, जडत्वात कर्म होत नाही. जडाच्या ठिकाणी अर्थक्रियाकारित्व शून्यत्व असल्यामुळे तिथं कर्म नाही, आणि व्यापकाला हलायला जागाच नाही म्हणून तिथं कर्म नाही. सोपं. मग कर्म करणारं कोण? मी कर्म करतो म्हणजे देहही कर्म करत नाही, आत्माही कर्म करत नाही. सर्व कर्म सिद्धी लागी ये मुद्दले हो जगी तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. या श्लोकाच्या खाली 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी केलेले चिंतन. कर्मामध्ये आत्म्याचा समावेश करू नका, आत्मा कर्म करत नाही. मग नुसता देह कर्म करतो का? नुसत्या देहाला जडत्व आहे, तो कर्म करत नाही. अरे मग मी करतो म्हणजे कोण करतं? या मीच ज्ञान झालं ना की मग कळतं हे कर्म जे माझ्याकडून चाललेलं आहे असं जगाला दिसतंय ना, तो मी कर्म करत नाही आहे, तो मी कर्म करत नाही. मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला का. आपण बोलून आलो आता. कर्म करणारा कोण? त्या अध्यात्म रामायणामध्ये एक कथा आहे, अनेक वेळेला मी सांगतो, फार छान कथा आली. तारेचा आणि भगवान रामचंद्र प्रभूंचा संवाद आहे. तारेचा नवरा आहे वाली, वालीची पत्नी तारा. सुग्रीवाच्या आणि रामचंद्र प्रभूंच्या मैत्रीतून रामचंद्र प्रभूंनी वालीला मारलं. आपल्याला माहिती आहे, रामायण सांगायचं नाही आहे. वाली मेला, वाली पडला, बाण लागला त्याला, त्याला आनंदच आहे. तो म्हणतो रामाच्या हातून मरण म्हणजे मोक्ष आहे. तारा तिथं आली, रडायला लागली. वालीने तिला समजावल्याचं वर्णन आहे. आणि मग तो जेव्हा वाली मेला तेव्हा ती तारा त्याची पत्नी रडत 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 भगवंताकडे आली आणि तिने भगवंताला सांगितलं माझ्या नवऱ्याला तुम्ही का मारलं. भगवंतानी सांगितलं तो माझ्या मित्राचा शत्रू होता म्हणून मारलं, त्याने माझ्या मित्राचा अपराध केला होता म्हणून मी त्याला मारलं. तारा म्हणाली मान्य आहे, तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं, तो तुमच्या मित्राचा शत्रू म्हणून तुमचाही शत्रू म्हणून तुम्ही त्याला मारलं. त्याने तुमचा अपराध, तुमच्या मित्राचा अपराध केला म्हणजे तुमचा अपराध केला म्हणून तुम्ही त्याला मारलं, मान्य. तारा म्हणते मी तुमचा काय अपराध केलाय हो. रामचंद्र प्रभू म्हणाले काही नाही, तू माझा काही नाही अपराध केला, मग मला दुःख का दिलं तुम्ही. रामचंद्र प्रभू म्हणाले अगं मी तुला आत्ता पहिल्यांदा बघितलंय, मी तुला कशाला दुःख द्यायला येऊ, माझा तुझा काही संबंध नाही. ती म्हणाली असं कसं म्हणता, तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलत कारण माझ्या नवऱ्याने तुमचा अपराध केला म्हणून त्याला दुःख दिलं, मान्य आहे. मला दुःख देण्याचं कारण काय, काही नाही, मग मला दुःख का दिलं. रामचंद्र प्रभू म्हणाले मी कुठं दुःख दिलं. ती म्हणाली जर मला तुम्ही दुःख दिलं नाही तर माझा नवरा गेल्यानंतर मला जे वैधव्य आलं त्याच्यात मला दुःख नाही का, मी दुःखी झाले की नाही, झाले. मग मला दुःख का झालं, माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलं म्हणून. मग माझं तुमचं काय भांडण आहे म्हणून तुम्ही मला दुःखात लोटताय. मी अपराध केलाय का तुमचा, मी तुमची बायको पळवली का, नाही. मी तुमच्या मित्राला सुग्रीवाला मी काही बोलले का, काही नाही. माझा तुमचा काही संबंध आहे का, नाही. मग मला वैधव्याचं दुःख का देता तुम्ही, मी जर तुमचा काहीच अपराध केला नाही तर. रामचंद्र प्रभू म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे, तर्काला पटणार आहे, बुद्धीला पटणार आहे. वालीनं काहीतरी अपराध केला म्हणून वालीला मारणं बरोबर आहे, पण तारेला दुःख कशाला द्यायचं. बरोबर आहे म्हणे, तुझं माझं काही भांडण नाही, पण तुला मी वैधव्याचं दुःख दिलं, मग आता काय करायला पाहिजे. वाली ती तारा म्हणाली काही नाही, मला काही नाही, माझा नवरा मला जिवंत करून द्या, मला बाकीचं काही माहित नाही, माझा नवरा मला जिवंत करून द्या. तर रामचंद्र प्रभूंसमोर अडचण आहे ना, हिचा नवरा जिवंत करून द्या म्हणजे हेच करत बसायचंय का, मारायचं जिवंत करायचं, माझी बायको राहू दे तिकडच, तुमच्याच गोंधळात मी पडू काय, काय करायचं. पण तारा बोलते ते चुकीचं नाहीये ना.
तारा म्हणते तुम्ही माझ्या नवऱ्याला मारायचं तर खुशाल मारा, माझं काही म्हणणं नाही, त्यांचं तुझं भांडण तुमचं भांडण आहे, खुशाल माझ्या नवऱ्याला मारा, पण मला विधवा करायचं नाही. असं कसं होईल? नवऱ्याला मारायचं तर खुशाल मारा, पण मला वैधव्य नाही आलं पाहिजे, मला दुःख नाही झालं पाहिजे. माझा नवरा गेल्याचं मला दुःख होईल की नाही? होईल. मला का दुःख देता? रामचंद्र प्रभू म्हणाले तुझं म्हणणं तर्कानं बरोबर आहे, पण तुझं आता रामचंद्र प्रभू आहेत ते काही सामान्य प्रकरण नाही. रामचंद्र प्रभूंनी तारेला असं सांगितलं, अध्यात्म रामायणात विचार आहे, किम भिरू शोचसी व्यर्थम शोकस्या विषयम पतिम पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. रामचंद्र प्रभू तारेला बोलले, ते असं म्हणाले, कशाला शोक करतेस? किम भिरू शोचसी व्यर्थम, कशा करता व्यर्थ शोक करतेस? ते म्हणाले माझा नवरा गेला म्हणून. असं रामचंद्र प्रभू म्हणाले तुझा नवरा हा शोकाचा विषय नाही. शोकस्या विषयम पतिम, तुझा नवरा तुझ्या शोकाचा विषय नाही. ती म्हणाली नाही, कसं म्हणता? नवरा गेला ना माझा, आणि शोकाचा विषय कसा नाही? रामचंद्र प्रभूंनी तिला विचारलं, मला एक सांग, पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. अगं तू ज्याला नवरा म्हणतेस तो नवरा तुझा नेमका कोण आहे? देह म्हणजे तुझा नवरा आहे का आत्मा म्हणजे तुझा नवरा आहे? मला सांग. ती म्हणाली म्हणजे काय? रामचंद्र प्रभू म्हणाले जर नवऱ्याच्या देहाला तू नवरा म्हणणार असशील तर देह इथंच पडलाय, रडायचं काय कारण आहे? देहालाच नवरा म्हणतेस ना, देह इथंच आहे अजून. बरं आत्म्याला नवरा म्हणणार असशील तर आत्मा मरतच नाही, तुला रडण्याचं काय कारण? देहाला नवरा म्हणणार असशील तर देह इथंच आहे, रडायचं कारण नाही. आत्म्याला नवरा म्हणणार असशील तर आत्मा मरतच नाही, अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे, तो मरतच नाही, तुला रडण्याचं काय कारण? आणि मग तिला प्रश्न पडला, ती म्हणाली हा हेही बरोबर आहे, मला कळलं नाही, मग आता तुम्हीच मला सांगा मी नवरा कुणाला म्हणू? तिने हा प्रश्न विचारलाय रामचंद्र प्रभूंना. ती म्हणते मला हे कळत नाही. तारेचे शब्द आहेत, देहो अचित काष्ठवद राम जीवो नित्य चिदात्मकः सुख दुःखादि संबंध कस्य स्याद राम मे वद. ती म्हणते अरे देह तर जड आहे आणि आत्मा तर चेतन आहे, नित्य आनंद युक्त आहे, आनंद स्वरूप आहे. देहो नित्य चिदात्मकः, देहो अचित काष्ठवद राम जीवो नित्य चिदात्मकः. देह तर लाकडासारखा जड आहे आणि आत्मा तर चिदात्मक आहे. मग माणसाला सुख दुःख होतं कशामुळे सांगा? सुख दुःखादि संबंध कस्य स्यात् राम मे वद. जर हा देह जड आहे आणि आत्मा चेतन आहे तर या नवऱ्याच्या संबंधानं मला सुख दुःख कसं झालं सांगा? मी का सुखदुःखी होते? नवरा जिवंत असताना मी सुखी होते, नवरा मेला की मी दुःखी झाले, मला कळत नाही. देहाला नवरा म्हणू का आत्म्याला नवरा म्हणू? कोणाला नवरा म्हणू मी कळत नाही. देहाचा आणि आत्म्याचा संबंध कधी येतो? येतच नाही. एक जडच आहे आणि एक चेतनच आहे. काय संबंध आहे दोन्हीचा? पण तरीही आम्हाला सुखदुःख होतात की नाही? होतात. देहाच्या संबंधाने सुखदुःख होतात, आत्मसंबंधानं सुखदुःख होतात. आपल्याच नाही इतरांच्या देहाच्या संबंधानं सुखदुःख होतात, होतात ना. मग देह आणि आत्मा हे जर एकमेकांपासून इतके परस्पर विरुद्ध आहेत तर मग या दोघांची भेट होणंच जर योग्य नसेल तर माणसाला सुखदुःख का होतं हे सांगा. आणि मग याला उत्तर देताना रामचंद्र प्रभूंनी मोठं विस्तारानं उत्तर दिलंय. अहंकारादि संबंध यावत देहेंद्रिये सह संसारस्तावदेव स्यात् आत्मनस्तु अविवेकिनः. रामचंद्र प्रभू बोलले. भावार्थ रामायणामध्ये थोडा वेगळ्या अंगाने हा प्रसंग आला. अहंकारानं मनुष्य या दोघांचा संबंध मानत असतो, तो कल्पित आहे. मी कर्म करतो म्हणजे कोण कर्म करतं?
कोण कर्म करतं? माझा देह कर्म करतो का? अरे तो तर जड आहे. माझा आत्मा कर्म करतो का? तो तर व्यापक आहे. अरे मग मी कर्म करतो म्हणजे कोण कर्म करतं? या आत्म्याला आणि देहाला एकत्रित आणणारा जो अहंकार आहे ना, तो अहंकार या मी पदाचा वाच्य होत असतो. वेदांत दृष्टीने विचार करा. म्हणून कर्माचा दोष लागायचा नसेल तर पहिल्यांदा अहंकाराचा त्याग करा. हे का सांगितलं गेलं? त्याचं हे कारण आहे. माणसाला कर्माचं बंधन जे निर्माण होतं ते कशामुळे निर्माण होतं? तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, यया दोहीचाही नाव बंधू कर्माचा की. ज्ञानोबा बोलतात, कर्माचा बंध अहंकारामुळे निर्माण होतो. हा अहंकार काय करतो? देह आणि आत्मा हे दोघेही स्वतंत्र कर्ते नसताना सुद्धा त्यांना एकत्रित आणतो आणि त्यांच्यावर कर्तेपणाचा आरोप करतो. तो अहंकार सोडला की आपोआप हे दोन वेगळे होतात आणि वेगळे झाले की कर्तृत्वाचा अहंकार माणसाच्या ठिकाणी निर्माण होत नाही. म्हणून कर्म करताना काय करायचं? मी करता नाही हा अभिमान सोडायचा. हे पहिल्यांदा. म्हणून भगवंतांनी सांगितलं की अर्जुना, हे जे आहेत ना, हे स्वतःला करते समजत नाहीत. इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. हे जे ज्ञानयोगी आहेत ना, हे स्वतःला मी करतो असं मानत नाहीत. मग तू सुद्धा कर्माच्या अहंकाराचा त्याग कर. आता 5व्या अध्यायातला मूळ जो गाभा आहे ना, तो इथे आहे.